इयत्ता 9वीच्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आपणा सर्वांना सप्रेम नमस्कार. मित्रो, 2021-22 या शैक्षणिक वर्षामध्ये आपण 9वीमध्ये गेलेला आहात, त्याबद्दल आपले अभिनंदनच. आणि येणाऱ्या भविष्याच्यासाठी, या संपूर्ण वर्षाच्यासाठी तुम्हाला सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा. मित्रो, आपण या शैक्षणिक वर्षामध्ये मराठी हा विषय शिकणार आहोत. मी डॉक्टर राम वाघमारे आपणास मराठी हा विषय यावर्षी शिकविणार आहे. विद्यार्थी मित्र हो, आपण सगळेजण तसे घरी बसून प्रचंड कंटाळलेला आहात. कदाचित काही मंडळी आळसावलेली सुद्धा असेल. यात गैर काही नाही आणि चुकीचंही नाही असं मला वाटतं, कारण काळ तसा येऊन गेलेला आहे. आपली 17-18 महिने अतिशय दुःखद गेलेली आहेत आणि येणाऱ्या भविष्यामध्ये काय होणार आहे याची अजून तरी पुरेशी जाणीव आपणास नाही किंवा पुरेशी कल्पना आपणास नाही. पण काही असो, आपण सकारात्मकतेने विचार केला पाहिजे, करूयात. आणि आशा करूयात की येणाऱ्या काही महिन्यात आपली शाळा सुरू होईल आणि पुन्हा एकदा आपण या शाळेमध्ये छानपैकी खेळू बागडू आणि शिक्षणही घेऊ. म्हणून मित्र हो, शिक्षणाची ही प्रक्रिया पुन्हा एकदा मोठ्या जोमाने सुरू होईलच, यात शंका नाही. तशी आशा आपण करूया. पण तत्पूर्वी या 2021-22 या शैक्षणिक वर्षामध्ये आपण ऑनलाईन पद्धतीने पुन्हा एकदा शिक्षण प्रक्रियेस प्रारंभ करूया आणि आता आपण तो करतो आहोत. तेव्हा आज या मराठी विषयाच्या पहिल्या तासामध्ये मी आपणास फक्त या पुस्तकाची ओळख करून देणार आहे. आपण खऱ्या अर्थानं परीक्षेला सामोरे जात असताना काही गोष्टी नेहमी लक्षात घेत असतो की किती अभ्यासक्रम आपला आहे, प्रथम सत्राच्यामध्ये किती असेल, द्वितीय सत्राच्यामध्ये कसं असेल, चाचण्या कुठल्या याच्यावरती येतील, याबद्दल आपण नेहमीच विचार करत असतो. तर सध्या परीक्षा पद्धती बदललेल्या आहेत, परीक्षा होत नाही आहेत. हे जरी सत्य असलं, हे जरी खरं असलं, तरीही आपणच आपले परीक्षक झालो पाहिजे. आपण विद्यार्थ्याबरोबर परीक्षकही झालो पाहिजे. आणि परीक्षा म्हणजे विद्यार्थी हा सातत्याने वेगवेगळ्या पद्धतीच्या परीक्षेला सामोरं जात असतो ना. म्हणून आपणही येणाऱ्या काळामध्ये कधी परीक्षा होईल काही सांगता येत नाही, म्हणून आपण त्याची तयारी करून ठेवलं पाहिजे. म्हणजे एखाद्या गावाला जायचं असेल तर आपला बॅग तयार असला पाहिजे ना. कधीही निघू शकतो आपण, जेव्हा गाडी येईल तेव्हा, नाही का? आणि म्हणून मित्र हो, आपण याची तयारी करूया. सुरुवातीला मी तुम्हाला आज सहज तुमच्या सर्वांकडे पुस्तकं असतीलच, यात काही शंका नाही. नसतील तर आपण ते विकत घ्यावेत आणि जिथे कुठे मिळतील ते आपण घेतले पाहिजे. तर विद्यार्थी मित्र हो, तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये पहिली कविता आहे, त्याला गीत म्हणूया आपण. वंदे वंदे मातरम, ग दी माडगुळकर यांची ही कविता आहे. खरं तर अभ्यासक्रमामध्ये या कवितेचा समावेश करण्याच्या पाठीमागचा उद्देश एवढा आहे की प्रस्तुत गीत हे केवळ आणि केवळ तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना काव्यानंद प्राप्त व्हावा या उद्देशाने अभ्यासक्रमामध्ये त्याचा समावेश केलेला आहे. म्हणून तुम्ही सगळ्यांनी हे गीत वाचायचं, जमेल तर तालासुरात म्हणायचं आणि छानपैकी याचा आनंद घ्यायचा. यावर कुठल्याही प्रकारचा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जात नाही. परंतु केवळ परीक्षासाठीच आपण वाचलं पाहिजे किंवा परीक्षेत येते त्याचाच आपण अभ्यास केला पाहिजे असं नाही ना. तर आपण आनंदही घेतला पाहिजे. आणि म्हणून आनंद घेण्याच्यासाठी काव्यानंदाचा उपयोग म्हणून हा पाठ किंवा ही कविता, हे गीत तुमच्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केलेलं आहे. ग दी माडगुळकर, एका मोठ्या कवीची ही कविता. मित्र, त्यानंतर संतवाणी. आपण 5वीपासून संतवाणीचा अभ्यास करत आहोत. म्हणून जैसा वृक्ष नेने संत नामदेव,
आणि धरिला पंढरीचा चोर संत जनाबाई. या दोन संतवाण्या तुमच्या अभ्यासक्रमामध्ये आहेत, त्याचा आपण येणाऱ्या काळात अभ्यास करणार आहोत. त्यानंतर तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये कीर्ती कठियाचा दृष्टांत नावाचा माहिमभट यांचा एक पाठ अभ्यासक्रमात देण्यात आलेला आहे. मित्र हो, खरं तर अतिशय सुरेख असा हा पाठ आहे आणि विशेष म्हणजे 13व्या शतकामध्ये आपण जाणार आहोत. 13व्या शतकातली भाषा अभ्यासणार आहोत आणि 13व्या शतकातली मराठी भाषा कशी होती, कशी समृद्ध होती असं आपण म्हणूया नाही का, किती समृद्ध होती आणि किती छान होती याचाही अभ्यास करणार आहोतच. तद्वतच आपण कीर्ती कठियाच्या दृष्टांतामध्ये खूप काही महत्त्वपूर्ण गोष्टी शिकणार आहोत, म्हणून या पाठाचाही आपण येणाऱ्या काळात अभ्यास करणार आहोत. त्यानंतर नात्यांची घट्ट वीण हा मीरा शिंदे यांचा अप्रतिम पाठ आपण अभ्यासणार आहोत आणि एक उत्तम पत्रकार असणारे उत्तम कांबळे, एक उत्तम लेखक असणारे उत्तम कांबळे यांचा एक होती समयी नावाचा पाठ तुमच्या अभ्यासक्रमामध्ये आहे, त्याचाही येणाऱ्या काळात आपण अभ्यास करणार आहोत. मित्र, हास्यचित्रातील मुलं नावाचं एक स्थूल वाचन मधुकर धर्मापुरीकर यांचं आहे. हा पाठही तुम्हाला नक्कीच आवडेल, त्याचाही आपण अभ्यास करणार आहोत. त्यानंतर या झोपडीत माझ्या नावाची राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांची कविता तुमच्या अभ्यासक्रमामध्ये आहे. फार सुंदर कविता आहे, फारच सुंदर कविता आहे. ते तुम्हाला म्हणण्यासाठीही आनंद होईल, शिकण्यासाठी, समजून घेण्याच्यासाठी आणि आपल्या आयुष्यात भविष्यात अत्यंत उपयुक्त ठरणारी या झोपडीत माझ्या नावाची कविता आपण आनंदाने येणाऱ्या काळामध्ये शिकणार आहोत. मित्र, त्याचबरोबर राजीव बर्वे यांचा दुपार हा पाठ तुमच्या अभ्यासक्रमामध्ये आहे. दुपारचं महत्त्व विषद करणारा हा पाठ आपण अभ्यासणार आहोत. त्यानंतर डॉक्टर यशवंत पाटणे यांनी डॉक्टर विश्वेश्वरय्या यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकलेला आहे. अभियंत्याचे दैवत नावाचा एक पाठ आहे. तुम्हाला डॉक्टर विश्वेश्वरय्या यांच्या अत्यंत प्रगल्भ अशा बुद्धिमत्तेच्या माणसांच्या वर आपण अभ्यास करणार आहोत, त्यांचा अभ्यास करणार आहोत, त्यांचं जीवन बघणार आहोत. अतिशय सुंदर असा हा पाठ आहे. त्यानंतर मित्र, सतीश काळसेकर यांची मी वाचवतोय नावाची अप्रतिम कविता आपण पाहणार आहोत आणि यंत्रानी केलं बंड नावाचा भालबा केळकर यांचा एक मजेशीर गमतीशीर परंतु खूप काही शिकून जाणारा एक पाठ आपण पाहणार आहोत. त्यानंतर इरावती कर्वे यांचा इंग्लंडचा हिवाळा हा स्थूल वाचनही आपण पाहणार आहोत. मित्र हो, माझ्या मते इथपर्यंतचा जो भाग आहे, भाग 1 आणि भाग 2, यामध्ये आपण प्रथम सत्र परीक्षेचा पूर्ण अभ्यास पूर्ण करणार आहोत. त्यानंतर भाग 3 मध्ये आपण मातीची सावली हा अतिशय सुरेख असा स्टॅनली गोन्साविलचा पाठ पाहणार आहोत. त्यानंतर महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया हा पोवाडा अतिशय अतिशय अप्रतिम दर्जाचा आपण अभ्यासणार आहोत. अण्णाभाऊ साठे यांचे कवी आहेत, फारच शिकण्यासारखी गोष्ट आहे. आपण तोही पाठ पाहणार आहोत. आणि मंगला गोडबोले यांचा थोडं भारणीमन करूया हाही सुंदर, तुम्हाला खूप आवडेल असा पाठही अभ्यासणार आहोत. त्यानंतर आदर्शवादी मुळगावकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणारा गोविंद तळवळकर यांचा पाठ हाही तुमच्या अभ्यासक्रमामध्ये आहे. आणि विद्यार्थी मित्र हो, पद्मा गोळे यांची एक अतिशय प्रेरणादायी अशी निरोप नावाची कविता, खूप काही शिकून जाणारी, राष्ट्रवादाची जोपासना करणारी आणि आपल्या मनात राष्ट्रवाद निर्माण करणारी ही कविता येणाऱ्या काळात आपण पाहणार आहोत. त्यानंतर एक स्थूल वाचन आहे बिग 5च्या सहवासात, जयप्रकाश प्रधान यांचा, त्याचाही आपण अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्र, तुकाराम धांडे यांची वनवासी नावाची एक कविता तुमच्या अभ्यासक्रमामध्ये आहे, तिचाही आपण अभ्यास करणार आहोत. बाळज पंडित यांचा ऑलिम्पिक वर्तुळांचा गोफ या पाठांचाही येणाऱ्या काळात आपण अभ्यास करणार आहोत. हसरे दुःख नावाची एक अप्रतिम कथा भादक खेर यांची तुमच्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट आहे. खरं तर हा पाठ खूप काही शिकविणारा आहे, म्हणून हसरे दुःख या पाठाचाही आपण येणाऱ्या काळात अभ्यास करणार आहोत. मित्र, प्रीतम नावाचा
कोणाच्याही हृदयाला पाजर फुटणारा आणि कालांतराने आनंद देणारा असा माधुरी शानबाग यांचा प्रीतम नावाचा एक पाठ तुमच्या अभ्यासक्रमामध्ये आहे. हा पाठ तुम्हाला नुसता आवडणारच नाही, नुसता समजणारच नाही, तर तुम्हाला तुमच्या संपूर्ण आयुष्यामध्ये कायमस्वरूपी स्मरणात राहणारा एक अप्रतिम असा पाठ प्रीतम माधुरी शानबागचा आपण अभ्यासणार आहोत. तो तुम्हाला नक्की नक्की आवडेल आणि नुसता आवडेलच नाही तर लक्षात पण राहील कायमचाच. त्यानंतर आपुले जगणे आपुली ओळख नावाची एक कविता संदीप खरेची आहे, त्याचाही आपण अभ्यास करणार आहोत. विश्वकोश नावाचा एक सुलवाचन तुमच्या अभ्यासक्रमामध्ये आहे. या संपूर्ण घटकांचा येणाऱ्या काळामध्ये आपण अभ्यास करणार आहोत. मित्रहो, एवढी सगळी घटक अभ्यासल्यानंतर आपण व्याकरणाकडेही वळणार आहोत, है ना. व्याकरण हा अतिशय महत्त्वपूर्ण असा घटक असतो आणि त्याच्यामध्ये मग पत्रलेखन असेल, पत्रलेखन वेगवेगळ्या प्रकारचे त्याचे प्रकार असतील, त्याचाही आपण अभ्यास करणार आहोत. वेगवेगळ्या बोलीभाषांचा परिचय आपण करून घेणार आहोत. त्याच्यामध्ये पावरी बोली या नावाचा एक प्रकार जो आहे त्याचाही आपण अभ्यास करणार आहोत. वेगवेगळ्या बोलींचा, कातकरी बोली असेल त्याचाही आपण अभ्यास करणार आहोत. म्हणजे बोलीभाषा या समृद्ध प्रकाराचा अभ्यास करत असताना आपण कथालेखन कसे करायचे किंवा कसे लिहायचे त्याचाही आपण येणाऱ्या काळात अभ्यास करणार आहोत. हे जाहिरातीचं युग असल्यामुळे जाहिरात कशी करायची त्याबद्दलही आपण पूर्णतः त्याचं ज्ञान घेणार आहोत. तेही आपण येणाऱ्या काळामध्ये पाहणार आहोत. मित्रहो, त्याचबरोबर माणसांची मुलाखत कशी घ्यायची, एकमेकांशी कसा संवाद करायचा, आपण मुलाखत कशी घ्यायची हे शिकवत असताना अनेक काही मुलाखतीही मी तुम्हाला ऐकविणार आहे, सांगणार आहे, दाखवणार आहे. त्याचबरोबर आपण संवाद लेखन हा प्रकार ही आपण येणाऱ्या काळामध्ये शिकणार आहोत. संवाद लेखनाच्या नंतर आपण वृत्तांत लेखन कसे करायचे याबद्दलही माहिती मिळवणार आहोत. लेखन कौशल्य कसं असतं याबद्दलही आपण बोलणार आहोत. खूप काही उपयोजित लेखन आपल्याला आहे. त्यानंतर बाकी संपूर्ण पुस्तक हे जे आहे तुमचं इयत्ता 9वीचं ते अतिशय सुंदर आणि सुरेख आहे आणि या सुंदर आणि अशा सुरेख पुस्तकाचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. तर मित्रहो, तुम्ही तयार राहायचं आहे. आता पुढच्या तासामध्ये मी कुमार भारती इयत्ता 9वी या पाठ्यपुस्तकाला प्रारंभ करत असताना मी सुरुवातीलाच तुम्हा सगळ्यांना संतवाणी जैसा वृक्ष नेणे नावाची एक अतिशय सुरेख अशी संत नामदेवांची संतवाणी आहे, ती तुम्हाला मी शिकविणार आहे. तर आपण भेटूया पुढच्या तासामध्ये आणि आता वर्षभर आपण भेटत जाऊया. तुमच्या काहीही समस्या असतील तर तुम्ही मला विचारू शकता. त्याचा आपण ज्या काही समस्या असतील त्या आपण सोडूया आणि पुढे जाऊया. चला तर ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत, सगळ्यांचं अभिनंदन, सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद.